लोकसत्ता यशस्वी उभावमध्ये आपले स्वागत। सराव प्रश्नपत्रिका 2013, विषय भूगोल अर्थशास्त्र। समाजशास्त्राच्या विभाग दुसरा यासाठी एकूण 40 गुणांचा लेखी पेपर आणि 10 गुण शालेच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी राखून ठेवलेले असतात। 40 गुणांच्या लेखी पेपरसाठी आपणास 2 तासाचा अवधी मिळतो। प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार अभ्यास करण्यापूर्वी आपण बोर्डाने प्रकरणानुसार राखून दिलेला किंवा आखून दिलेला भारांश काय आहे हे विचारात घेऊया। प्रकरण 1 ते 3 ही प्राथमिक प्रकरणे, यासाठी 3 गुण बोर्डाने दिलेले आहेत। म्हणजे एकूण भारांशाच्या 11% भारांश या पहिल्या 3 प्रकरणांसाठी आहे। मित्रांनो, 4 ते 7 या प्रकरणांसाठी एकूण 12 गुणांचे प्रश्न विचारले जातात। म्हणजेच एकूण भारांशाच्या 43% भारांश हा या प्रकरणांसाठी आहे। याचा अर्थ असा की 4 ते 7 ही प्रकरणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। एकूण भारांशाच्या जवळजवळ अर्धा भारांश या प्रकरणांसाठी आहे। प्रकरण 8 ते 11 यामध्ये खनिज संसाधने, ऊर्जा संसाधने, उद्योग, वाहतूक या प्रकरणांचा समावेश होतो आणि त्यासाठी एकूण 9 गुणांचे प्रश्न विचारले जातात। एकूण भारांशाच्या 32% भारांश या प्रकरणांसाठी दिलेला आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 4 ते 11 या प्रकरणांसाठी आपल्याला जास्त वेळ देणं गरजेचं आहे। प्रकरण 12 प्रात्यक्षिक भूगोल यावर 4 गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि एकूण भारांशाच्या 14% भारांश या प्रकरणासाठी दिलेला आहे। आपणास माहीतच आहे की यामध्ये आलेख वाचन, आकृती वाचन आणि आलेख काढा हा प्रश्न विचारलेला असतो। या प्रकरणांच्या भारांशानुसार आपण अभ्यास केलेलाच असेल अशी माझी खात्री आहे। आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार भूगोल आणि अर्थशास्त्र हे पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय कसा असू शकतो याचा आपण विचार करूया। प्रश्न 1 अ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। यासाठी एकूण 3 गुण दिलेले असतात। आता या प्रश्नांचा अभ्यास करताना आपण पूर्णपणे पुस्तक बारकाईने वाचलेलं असलं पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, एकूण पुस्तकामधली अर्थपूर्ण अशी जर वाक्य आपण काढलीत तर एकूण 350 रिकाम्या जागा आहेत। यापैकी काही रिकाम्या जागा म्हणजे 100 ते 150 रिकाम्या जागा तुमच्या 10वीला येण्यापूर्वीच पाठ असतील, कारण त्या अगदी सामान्य ज्ञानाच्या आहेत। उदाहरणार्थ, वन संसाधने ही टिंबटिंब संसाधने आहेत। आता ती नैसर्गिक आहेत हे तुम्हाला 10वीला येण्यापूर्वीच माहीत होतं। महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर टिंबटिंब हे उत्तम आणि सर्वात मोठे बंदर आहे। मुंबई हे उत्तर बहुतांश विद्यार्थ्यांना माहीत असावं अशी माझी खात्री आहे। म्हणजे उरलेल्या 100 ते 150 रिकाम्या जागा तुम्हाला पाठ करायचे आहेत। पाठ करायचे आहेत म्हणण्यापेक्षा तुम्हाला पुस्तक वाचून त्या बारकाईने अभ्यासायचे आहेत। बरं, त्यासाठी तुम्हाला एक मदतही आहे। त्या रिकाम्या जागेच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात। मात्र विद्यार्थी मित्रांनो, त्या पर्यायांचा बारकाईने वाचन करणं गरजेचं आहे, कारण बहुतेक पर्याय एकसारखे वाटणारे असतात। उदाहरण सांगायचं झालं तर भाकरा धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब असे म्हणतात। याखाली 4 पर्याय दिलेले असतील: गोविंदसागर, ज्ञानसागर, नाथसागर, जनसागर। आता यामध्ये जायकवाडी धरणाच्या जलाशयाला टिंबटिंब असे म्हणतात असाही दुसरा प्रश्न आहे। मग गोविंदसागर की नाथसागर असं आपलं बऱ्याचदा गोंधळ उडण्याची शक्यता असते। लक्षात ठेवण्यासाठी साध्या साध्या क्लुप्त्या तयार करा। दोन्ही रिकाम्या जागांचे आद्याक्षर घ्या। उदाहरणार्थ, भाकरा भा, गोविंदसागर गो, म्हणजे भाकरा धरणाच्या जलाशयाला गोविंदसागर असं म्हणतात। जायकवाडी जा, नाथसागर ना, म्हणजे जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं म्हणतात।
विद्यार्थी मित्रांनो, एकमेकांना निरोप देताना तुम्ही हिंदीत बोलत असाल, मग तुम्ही एखाद्या मित्राला निरोप देताना कधीतरी म्हणा ए भागो, भा गो, म्हणजे रिकामी जागा पाठ झाली हो. आणि मराठीतच बोलायचं असेल तर त्याला बोला ए जा ना, जा, जायकवाडी ना, नाथसागर. या पद्धतीनं अनेक रिकाम्या जागांचा अभ्यास आपल्याला करता येईल. याचा तुम्ही विचार करा आणि आपल्या मित्रांशी त्या शेअर करा. तुमचा भूगोलाचा इंटरेस्टही वाढेल आणि त्याबरोबर अभ्यासही पक्का होईल. पहा करून. त्यानंतर ब, योग्य जोड्या जुळवा. जोड्या जुळवा या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला 3 गुण दिलेले असतात. या पूर्वीच्या सेगमेंटमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली आठवतंय का? अणुऊर्जा प्रकल्प आणि राज्य यांची ती गोष्ट होती. पहा पाठीमागे जाऊन. ऊर्जा संसाधनामध्ये एक म्हातारा, त्याच्या डोक्यावर गवताचा भारा, तो खूप कैक मैल चालत गेला आणि त्याला लागलं ऊन. मग त्याला तहान लागल्यावर त्यानं पाणी नव्हे तर ताक पिलं. महातारा, महाराष्ट्र, तारा, तारापूर, आठवलं ना? आता मी त्याच्या खोलवर चर्चेत जात नाही, पण अवश्य तुम्ही हे सेगमेंट्स, लोकसत्ताचे सेगमेंट्स पुन्हा पुन्हा ऐका. त्यामुळे तुम्हाला निश्चितच गुण वाढवण्यासाठी आणि तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी फायदा होईल, हे मात्र निश्चित. प्रश्न दुसरा, अ, भौगोलिक कारणे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, फक्त 2 विषय असे आहेत की ज्यांच्या कारणे लिहा या शब्दांच्या पुढे एक शब्द जोडलेला असतो. कळलं ना मी काय म्हणतो ते? विज्ञानमध्ये शास्त्रीय कारणे लिहा आणि भूगोलमध्ये भौगोलिक कारणे लिहा. उद्देश काय? तर विज्ञानातली उत्तरं लिहिताना जशी तुम्हाला वैज्ञानिक भाषेतच लिहावी लागतात, तशीच भूगोल विषयातील कारणे लिहिताना ती भौगोलिक भाषेत असली पाहिजेत. यासाठी काय करावं लागेल? यासाठी उपाय 2 आहेत. एक, पुस्तक वारंवार वाचणं, जे तुम्ही केलेलं आहे, आणि 2, लोकसत्ता यशस्वी व्यूहचे सेगमेंट्स यूट्यूबवर जाऊन वारंवार ऐकणं, की ज्यामुळे तुमची ती भाषा पक्की होईल आणि तुम्हाला उत्तरं लिहिणं सोपं जाईल. भौगोलिक कारणे लिहा हा प्रश्न लिहिताना किमान एका उत्तराचे 4 मुद्दे असले पाहिजेत. ते मुद्दे एका खालोखाल तुम्ही लिहायचे आहेत आणि त्या मुद्द्यातील महत्त्वाच्या शब्दांखाली तुम्ही अधोरेखित करणार आहात. शक्य झाल्यास तुम्हाला त्या कारणांबरोबर एखादा नकाशाचा आराखडा किंवा आकृती काढता येईल. विद्यार्थी मित्रांनो, कारणे लिहा हा प्रश्नाचं उत्तर लिहिताना घटना, कार्यकारण भाव आणि त्यावर होणारा परिणाम या क्रमानं त्या मुद्द्यांची जुळणी करा, म्हणजे तुमचं उत्तर तयार होईल. उदाहरणार्थ, लोकसंख्या देशाच्या विकासास प्रेरक शक्ती आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण मुद्दे लिहितो की देशात राहणारे लोक नैसर्गिक वस्तूंचा शोध घेऊन त्यांचा वापर करतात आणि त्यांना संसाधनांचे स्वरूप प्राप्त करून देतात. 2, देशात राहणारे लोक उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या 4 क्रियांचा अभ्यास करतात आणि त्या 4 क्रियांमध्ये सहभागी होतात. आणि 3, देशात राहणारे लोक वेगवेगळ्या कलांचा अभ्यास करतात. कलांच्या अभ्यासातून कलांचा विकास होतो आणि कलांच्या विकासाबरोबरच राष्ट्राचाही विकास होतो. आता हे उत्तर तुम्हाला 3 शब्दात पाठ करायचं आहे. मग तुम्ही कसं पाठ कराल? पॉइंट 1, देशात राहणारे लोक कोणते लोक देशाच्या विकासाला प्रेरक असतील? शोधक लोक. 2, क्रियाशील लोक. 3, कलाकार लोक. म्हणजे घटना, कार्यकारण भाव आणि परिणाम यांची सुसंगत अशी रचना म्हणजे तुमचं उत्तर तयार होईल. प्रश्न 2 ब, टिपा लिहा. यामध्ये 3 प्रश्न विचारलेले असतात आणि त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात. एकूण गुण 4 दिलेले असतात. टिपा लिहा हा प्रश्न लिहिताना जी टीप विचारलेली आहे त्या टिपेचं हेडिंग आपण सुरुवातीला लिहायचं आहे आणि त्याच्या खालच्या ओळीला 1, 2, 3, 4, 5 असे जेवढे तुमचे मुद्दे असतील ते एका क्रमानं लिहायचे आहेत. टिपा लिहा. पाठ करताना आपण कोणत्या पद्धतीनं पाठ करणार? तर टिपा लिहा पाठ करताना
प्रत्येक ओळीवर एक एक प्रश्न तुम्ही तयार करा आणि त्या प्रश्नांचं उत्तरही तुम्ही शोधून काढा. ते एका संगतवार क्रमानं मांडा, म्हणजे तुमची टिपा लिहा ही प्रश्न तयार होईल. उदाहरणार्थ जनगणना. याचं उत्तर तयार करताना जनगणना म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा. 2. जनगणना किती वर्षानं केली जाते ते लिहा. 3. जनगणना का केली जाते ते लिहा. आणि मग भारतातली पहिली जनगणना केव्हा झाली आणि शेवटची जनगणना केव्हा झाली. बस या संगतवार प्रश्नांच्या रचनेनं तुमचं उत्तर सुसंगत तयार होईल. आणि शक्य झाल्यास टिपेच्या उत्तराच्या बरोबर उजवीकडे तुम्ही पुस्तकात दिल्याप्रमाणे नकाशा किंवा आकृती किंवा विभाजित वर्तुळ काढू शकता आणि त्याचा तुम्हाला गुणवाढीसाठी उत्तम उपयोग होईल. या पुढचे प्रश्न आपण पुढच्या सेगमेंटमध्ये पाहू.